जय शिवराय मित्रांनो, जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्याच अंतर्गत राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आणि ही नुकसान भरपाई मंजूर करत असताना त्या शेतकऱ्यांच्या केवायशा याद्या प्रकाशित करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण सुद्धा केलं आहे। याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील जे काय उर्वरित 4 जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे अनुदानाचं आता वितरण केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये नेमकी कोणकोणते जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 4 जिल्ह्याचा आपण अपडेट बघणार आहोत। या जिल्ह्यांना नुकसान अतिवृष्टी भरपूर मंजूर करण्यात आली। याच्यामध्ये वर्धा जिल्हा बघूयात। वर्धा जिल्ह्यासाठी एकूण 4933 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि येथील शेतकऱ्यांना 1,84,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी 41,911 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि 134,61,00,000 रुपये एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 3,433 एवढे शेतकरी पात्र केले आहेत आणि त्यांच्यासाठी 1,90,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 3,852 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि तेथील शेतकऱ्यांना 945 लाख रुपये एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत विचार करायला गेलं तर या जिल्ह्यामधील जे काय तालुके आहेत आणि किती महसूल मंडळ आहेत तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करूयात। सर्वात प्रथम आपण वर्धा जिल्हा बघूयात। वर्धा जिल्ह्यासाठी एकूण याच्यामध्ये 8 तालुके पात्र करण्यात आले आहेत आणि तेथून महसूल मंडळे एकूण 53 महसूल मंडळे आहेत। आता याच्यामध्ये वर्धा तालुक्यातील पहिला महसूल म्हणजे वर्धा तालुका। वर्धा तालुक्यामधील एकूण 8 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर आर्वी तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर आष्टी तालुका, तेथील एकूण 4 महसूल मंडळे त्याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर देवलू तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळे त्याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर हिंगणघाटमधील एकूण 10 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर कारंजा तालुक्यातील एकूण 5 महसूल मंडळे आहेत। तसेच समुद्रापूर तालुक्यातील एकूण 9 महसूल मंडळे, तसेच सेलो तालुक्यातील एकूण 5 महसूल मंडळे। म्हणजे एकंदरीत वर्धा तालुक्यात जे काही महसूल मंडळे आहेत आणि कोणते तालुके आहेत ही सविस्तर माहिती आपण पाहिली। आता याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण 13 तालुके याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि एकूण 96 महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत। आता याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील नेमके कोणकोणते तालुके पात्र करण्यात आले आहेत हे आपण बघूयात। त्याच्यामध्ये बुलढाणा तालुका, तसेच चिखली तालुका, देऊळगाव राजा तालुका, तसेच जळगाव तालुका, खामगाव, लोणार, तसेच मलकापूर, त्याच्यानंतर मेहकर, तसेच मोटाळा, तसेच नंदुरा तालुका, तसेच संग्रामपूर तालुका, सेगाव आणि शिंदखेड राजा ही जी काय तालुके आहेत आणि या तालुक्यातील सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्ह्यामधील एकूण 14 तालुके याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि एकूण महसूल मंडळाचं पाहायला गेलं तर 95 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत। याच्यामध्ये आता पहिला महसूल मंडळ आपण बघूयात। याच्यामध्ये अचलपूर तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत। त्याच्यानंतर अमरावती तालुक्यासाठी एकूण 12 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत। तसेच अंजनगाव तालुक्यासाठी एकूण 6 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। तसेच भातुकलीमध्ये 6, तसेच चांदूर रेल्वे 5, तसेच चंदू बाजार 7, त्याच्यानंतर चिखलदरा 6, तसेच दर्यापूरसाठी 8 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत। तसेच धामणगावसाठी 7 महसूल मंडळ, धारणीमध्ये 5 महसूल मंडळ, तसेच मोर्शीमध्ये 7 महसूल मंडळ, त्याच्यानंतर नांदगावमध्ये 8 महसूल मंडळ, तसेच तेवसामधील 5 महसूल मंडळ आणि वरुडमधील एकूण 7 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले। एकंदरीत जर अमरावती जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर 14 तालुके आणि एकूण 95 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले। लवकरच या शेतकऱ्यांच्या ई-केवायसीच्या याद्या प्रकाशित होतात आणि ही ई-केवायसी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामधील अकोला तालुक्यासाठी 3,433 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि 1,90,00,000 रुपये एवढं अनुदानाचं वितरण या जिल्ह्यासाठी करण्यात येणार आहे। याच्यामध्ये सर्वात प्रथम अकोला तालुका बघूयात। अकोला तालुक्यामधील एकूण 12 महसूल मंडळे, तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील एकूण 8 महसूल मंडळे, तसेच अकोट तालुक्यातील एकूण 4 महसूल मंडळे, त्याच्यानंतर पाटूरमधील एकूण 5 महसूल मंडळे, तसेच तेल्हारा तालुक्यासाठी 6 महसूल मंडळे, तसेच बार्शी टाकळीसाठी 6 महसूल मंडळे, तसेच बाळापूर तालुक्यासाठी 7 महसूल मंडळे। तर एवढी महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले
लवकरच या शेतकऱ्यांच्या ई-के-वाय-सीच्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि त्या व्ही-के नंबरच्या सहाय्याने त्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केली जाईल आणि ही के-वाय-सी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट, जे की प्रतीक्षेत असलेले जे काही उर्वरित जिल्हे होते याच्यामध्ये 4 जिल्ह्याची माहिती आपण पाहिली. तर हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुमचे काय प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.